नमस्कार, मी शुभम चौधरी, व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी। शेतीपूरक जोड व्यवसायाच्या सिरीजमध्ये आजचा आपला जो विषय ज्यामध्ये की आपण दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, तर या व्यवसायासंबंधित आपण या व्हिडिओमध्ये 2 भागामध्ये माहिती घेणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण या व्यवसायाची सुरुवात कशा पद्धतीने करावी या बाबींचा आपण पहिल्या भागामध्ये सविस्तर माहिती घेऊया। दुसऱ्या भागामध्ये त्यामध्ये विविध खाद्यपदार्थ आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो, त्यासाठी आपल्याला भांडवल कोणते गरजेचे आहे, आपण या व्यवसायासंबंधित मार्केटिंग कशा पद्धतीने करावी, याची विक्री आपण कुठे करू शकतो, विक्रीसाठी आपल्याला काय अडचणी येऊ शकतात, सोबतच या व्यवसायाचे आर्थिक गणित आपण थोडक्यात समजावून घेऊ, ज्यामध्ये या व्यवसायापासून आपण आर्थिक नफा किती कमवू शकतो महिन्याकाठी आणि आपल्याला या व्यवसायामध्ये काही यशस्वी उद्योजक आहेत त्याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊया। दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योगामध्ये आपण या उद्योगाची सुरुवात कशा पद्धतीने करू शकतो, प्रस्तावना बघूया। भारतामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असून बरेच शेतकरी मंडळी त्यासोबतच दुधाळ जनावरांचे संगोपन ज्यामध्ये की दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन हे मोठ्या प्रमाणात जोडधंदा म्हणून करत असतात। सोबतच दुग्ध व्यवसाय हा शेतीसाठी फायदेशीर आहे, ज्यामुळे आपल्याला आर्थिक उत्पन्नाचे एक नवीन स्रोत म्हणून बरेच शेतकरी मंडळी याकडे बघतात। दुग्ध व्यवसाय हा फक्त सुरुवातीला घरातल्या गरजा पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या जवळच्या भागामध्ये दुधाचा पुरवठा होण्यासाठीच मर्यादित होता, परंतु बाजारपेठेतील दिवसेंदिवस दुधाची आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी ओळखता या व्यवसायाकडे बघण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला। त्याकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी बघत गेला आणि कालांतराने दुधाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात वाढले। त्यासोबतच या वाढलेल्या दुधावरती प्रक्रिया करून त्यापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ जे की दुग्धजन्य पदार्थ म्हणून निर्मितीसाठी अनेक मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू झाले। दुधावर प्रक्रिया करून अनेक प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात, जसे की दही, पनीर, श्रीखंड, लस्सी, पेढा यासारखे अनेक दुग्धजन्य पदार्थ आपल्याला तयार करता येतात। तर तयार केलेले हे पदार्थ यांची बाजारपेठेमध्ये गरजेनुसार विक्री करणे या सर्व बाबींचा दुग्ध व्यवसायामध्ये समावेश होतो। दूध व त्यापासून तयार होणारे पदार्थ तयार करण्याच्या तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली आपल्याला दिसून येते। विविध प्रकारची यंत्रणा सध्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे, जेणेकरून आपण कमी कालावधीमध्ये व चांगल्या गुणवत्तेची पदार्थ आपण तयार करू शकतो। तर निर्माण झालेल्या दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे दुग्ध व्यवसायाला कृषीशास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले, कारण याच्यामधून आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा आपल्याला मिळू शकतो। त्यामुळे बरेच शेतकरी मंडळी सध्या या व्यवसायाकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली आहे। नंतर बघूया दुग्ध प्रक्रियेची गरज, दुधावरती प्रक्रिया करण्याची गरज कशामुळे। दूध हे नाशिवंत पदार्थ आहे। ज्या स्वरूपामध्ये दूध आपल्याला जनावरांपासून मिळते त्या स्वरूपामध्ये दूध हे जास्त वेळ आपण टिकून ठेवू शकत नाही, त्याला लवकरात लवकर उपयोगात घेणे गरजेचे असते। मात्र त्या दुधावरती जर आपण काही प्रक्रिया केल्या तर त्याची साठवण क्षमता आपण काही दिवस किंवा काही आठवड्यापर्यंत सुद्धा वाढवू शकतो। काही पदार्थ असे आहेत ज्यांची की साठवून ठेवण्याची क्षमता अगदी काही महिन्यापर्यंत पोहोचते। दूध हे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त साधन आहे, कारण जर आपण कच्च्या स्थितीमध्ये दूध ठेवलं तर त्याच्यामध्ये विविध हानिकारक जीवाणूंची वाढ जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे दूध हे खराब होते। जर आपण प्रक्रिया केली दुधावरती तर आपण त्याची शेल्फ लाईफ वाढवू शकतो। तसेच बाजारपेठेमध्ये अनेक दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्याचा विचार करता दुग्धजन्य पदार्थ निर्मिती यामध्ये दुधावर प्रक्रिया करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ बनवले जातात, त्यांची बाजारपेठेमध्ये विक्री करता येते, त्यापासून आपल्याला अधिकचा आर्थिक नफा आपण मिळवू शकतो। तर दूध ही ग्रामीण भागामध्ये अगदी सहज आणि मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणारी वस्तू आहे। या अल्प सुविधामध्ये आपण प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतो। अगदी कमी गुंतवणुकीमध्ये आपण ग्रामीण स्तरावरती किंवा शहराच्या भागामध्ये सुद्धा दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रक्रिया उद्योग हा कमी खर्चामध्ये आणि कमी भांडवलाच्या गुंतवणुकीमध्ये आपण सुरू करू शकतो। यामार्फत आपण आपल्यासोबत इतरांना देखील रोजगार निर्माण करून देऊ शकतो। आपल्याला स्वतःला तर आपण रोजगार निर्माण करून देतो, पण आपल्यासोबतच काही जास्तीच्या जणांना आपण या माध्यमातून रोजगार निर्मिती आपण करू शकतो।
त्यानंतर दुग्ध प्रक्रिया उद्योग कोणी सुरू करावा? कोणताही प्रक्रिया उद्योग असेल, आपण सुरुवात करण्या अगोदर काही बारकावे बघणे अतिशय महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये की प्रक्रिया उद्योग कोणताही सुरू आपण करू शकतो. हे प्रक्रिया उद्योग सुरू करताना कोणता उद्योग सुरू करावा हे अतिशय महत्त्वाचे असते. तसेच कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करणे अशक्य नाही, मात्र योग्य व्यवसायाची निवड करणे आपल्यासाठी उपयुक्त ठरते. उद्योगाबद्दल माहिती मिळवल्यावर उद्योग निवड करणे अतिशय सोपे होते. जो उद्योग आपल्याला सुरू करायचा आहे त्या उद्योगाबद्दल आधी पुरेपूर माहिती घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. उद्योग निवडताना स्वतःचे शिक्षण, आपला त्या क्षेत्रामधील असलेला अनुभव, कौशल्य, आपली आवड आहे का त्या क्षेत्रामध्ये, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आहेत का, किंवा आपला काही वडिलोपार्जित व्यवसाय असेल छोट्या स्तरावरती, आर्थिक पार्श्वभूमी आपली काय, आपण किती प्रमाणात आर्थिक गुंतवणूक या व्यवसायामध्ये करू शकतो, सोबतच आपल्याजवळ विक्रीसाठी बाजारपेठ कोणती उपलब्ध आहे, त्या बाजारपेठेमध्ये त्या पदार्थांना किंवा त्या उत्पादनांना मागणी किती मोठ्या प्रमाणात आहे, या व्यवसायातून आपल्याला एकंदरीत अपेक्षित उत्पन्न किती आहे आणि निव्वळ नफा किती अपेक्षित आहे, या सर्व बाबी लक्षात घेऊनच आपण या उद्योगाची निवड करावी. तर निवड करताना काही महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, ज्यामध्ये की आपली या क्षेत्रामध्ये आवड असणे अतिशय महत्त्वाचे आहे. सोबतच या क्षेत्रामध्ये जर आपल्याला पूर्वीचा काही अनुभव असेल, आपण या क्षेत्रामध्ये काम केलं असेल तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. सोबतच क्षेत्रामधील आपण काही प्रशिक्षण घेतलं असेल किंवा आपलं या क्षेत्रानिगडीत काही शिक्षण झालं असेल तर त्याचा पण आपल्याला फायदा होईल. बाजारपेठेमधील मागणी व बाजारपेठेचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. सोबतच कच्च्या मालाचा पुरवठा, आपल्याजवळ कोणताही प्रक्रिया उद्योग आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कच्चा माल. कच्च्या मालाची आपल्याला दैनंदिन प्रोसेसिंगसाठी गरज भासणार आहे, तर त्याचा पुरवठा निश्चित करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आपल्याला त्यासाठी काही कुशल व अकुशल कामगारांची गरज भासेल. आपल्या एरियामध्ये काही कुशल अकुशल कामगार आपल्याला उपलब्ध आहेत का, या गोष्टींचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. स्वतः कष्ट घेण्याची तयारी असावी. सोबतच कामामधील सातत्य आणि प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुग्ध प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा? दुग्ध प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी काही महत्त्वाच्या पायऱ्या आहेत, ज्या की आपण समजावून घेऊ. ज्यामध्ये संशोधन, बाजाराचे संशोधन करणे, दुग्धजन्य पदार्थाच्या मागणीचा अभ्यास करणे आणि बाजारपेठेतील स्पर्धा समजावून घेणे. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करायचा आहे त्या क्षेत्रामध्ये सध्या बाजारपेठेमध्ये कोणत्या पदार्थांना मागणी आहे, बाजारपेठेचा एकंदरीत अभ्यास आपल्याला असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासोबतच बाजारपेठेमध्ये आपल्याला स्पर्धात्मक कोणते कॉम्पिटिशन सध्या उपलब्ध आहेत किंवा जे सध्या या मालाचा पुरवठा करतात ते सुद्धा आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. व्यावसायिक योजना ही प्रत्येक व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाची आहे, ज्यामध्ये की आपल्याला सुरुवातीला गुंतवणूक या क्षेत्रामध्ये किती करावी लागेल, उत्पादन खर्च किती येईल, उत्पादनाची विक्री किंमत काय असेल आणि ही आखून आपल्याला त्यापासून मिळकत व निव्वळ नफा किती अपेक्षित आहे किंवा किती कमवता येईल याचे एक आर्थिक गणित आपल्याला आधीच तयार करणे गरजेचे आहे. सोबतच काही कायदेशीर आवश्यकता आहेत, ज्यामध्ये की काही आवश्यक परवाने आणि काही लायसन्सेस आपल्याला घेणे गरजेचे आहे, ज्यामध्ये की FSSAI परवाना हा खाद्यपदार्थ संस्करण यासाठी अतिशय गरजेचा आहे. त्यासोबतच दुकानाच्या दृष्टिकोनातून किंवा विक्रीच्या दृष्टिकोनातून काही व्यापारी परवाने आपल्याला घेणे महत्त्वाचे आहे. दूध संकलन म्हणजेच दुधाचा सातत्याने पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी दूध पुरवठादाराचे नेटवर्क प्रस्थापित करणे. आपल्याला उद्योगासाठी दैनंदिन कच्च्या मालाची आवश्यकता भासेल. या उद्योगामध्ये आपल्याला दूध हे आपलं कच्चा माल म्हणून आहे, तर त्यासाठी त्याचा दैनंदिन आपल्याला पुरवठा व्हावा यासाठी आपण दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसोबत जोडून त्यांचे एक नेटवर्क तयार करू शकतात आणि जे की आपल्याला दैनंदिन दुधाचा पुरवठा करतील. त्यानंतर यासाठी आपल्याला काही उपकरणे महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये दूध साठवून ठेवण्यासाठी सायलोज, बॉयलर, क्रीम सेपरेटर, पॅक्चरायझर, पॅकेजिंग यंत्रणा, शीतगृह यासारखी बेसिक महत्त्वाची उपकरणे आपल्याला या व्यवसायासाठी महत्त्वाची आहे. त्यासोबतच काही पायाभूत सुविधा आपल्याला असणे महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये की स्टोरेज, आपण जे दूध संकलन करू ते प्रक्रिया होण्याच्या आधी काही वेळासाठी साठवून ठेवण्यासाठी आपल्याकडे स्टोरेज आणि तयार झाल्यानंतर पॅकेजिंगसाठी यंत्रणा उपलब्ध असणे गरजेचे आहे. सोबतच आपण एखादी छोटीशी प्रयोगशाळासुद्धा उभारू शकतो, ज्यामध्ये आपण तयार केलेल्या
खाद्यपदार्थांची टेस्टिंग किंवा आपण जो कच्चा माल दूध शेतकऱ्यांकडनं विकत घेऊ त्याची सुद्धा आपण चाचणी करू शकतो. सोबतच एखादी कार्यालय असावे. त्यानंतर गुणवत्ता नियंत्रण म्हणजेच क्वालिटी कंट्रोल, यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आवश्यक मानांकनाची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण असावे. आपण जी उत्पादने तयार करू त्या उत्पादनांची गुणवत्ता एकसारखी राखता येईल या दृष्टिकोनातून गुणवत्ता नियंत्रण हे अतिशय महत्त्वाचे आहे. सोबतच विपणन म्हणजेच मार्केटिंग, तुमच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी आणि संभाव्य ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी विपणन धोरण विकसित करणे अतिशय गरजेचे आहे. आपण तयार केलेला माल बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने विकला जाईल यासाठी मार्केटिंग हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण जर ब्रँड तयार करत असाल आपला दुग्धजन्य पदार्थांचा, तर तो कशा पद्धतीने मार्केटमध्ये टिकून राहील व त्याची मागणी दिवसेंदिवस कशी वाढत राहील या दृष्टिकोनातून मार्केटिंग अतिशय महत्त्वाची आहे. सोबतच कर्मचारी, उत्पादन गुणवत्ता नियंत्रण आणि विपणन यासारख्या अनेक कामासाठी आपल्याला काही प्रशिक्षित कुशल व अकुशल अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज भासेल. त्यासाठी आपण त्यांची निवड करू शकतात. सोबतच चालू ऑपरेशन, आपले दैनंदिन जे प्रोसेसिंग चालेल आपल्या उद्योगामध्ये, त्यामध्ये व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी दैनंदिन ज्या प्रक्रिया चालतात, उत्पादनाची गुणवत्ता असेल, ग्राहकांचे समाधान असेल, तसंच आपण दैनंदिन निरीक्षण करू शकता कोणत्या पदार्थाची बाजारपेठेमध्ये मागणी आहे, आपल्या पदार्थामध्ये आपल्याला काय अजून इम्प्रूव्हमेंट करता येईल जेणेकरून त्यांची मागणी वाढेल व ग्राहकांचे आपल्याला चांगले फीडबॅक येतील. त्यानंतर आपण बघूया व्यवसायाची नोंदणी व स्थापना. कोणताही उद्योग व्यवसाय असेल त्याची स्थापना करण्याच्या आधी आपण एक शासकीय कार्यालयामध्ये त्याची नोंद करू शकता, ज्याचा की फायदा आपल्याला भविष्यामध्ये विविध कामांसाठी होऊ शकतो. तर अलीकडील काळामध्ये नोंदणी करणे अतिशय अवघड किंवा जटिल राहिले नाही. आपण ऑनलाईन किंवा शासकीय कार्यालयामध्ये जाऊन त्याची नोंदणी करू शकतो. उद्योगाच्या भावी नियोजनाच्या दृष्टीने शासनाला लघु उद्योजकाची केलेली नोंदणी उपयुक्त ठरते. लघु उद्योगामध्ये जर आपण नोंदणी केली तर शासनाच्या विविध योजना आहेत ज्याचा आपण फायदा घेऊ शकतो. सोबतच आपल्याला जर पुढे व्यावसायिक लोन घ्यायचे असेल तर त्यासाठी सुद्धा या नोंदणीचा आपल्याला फायदा होतो. सर्वच उद्योग व व्यावसायिक यांना काही परवाने आवश्यक असतात, ज्यामध्ये की संबंधित पालिकेचा ना हरकत परवाना किंवा शॉप ॲक्ट लायसन असेल किंवा फूड लायसन्स किंवा GST यासारखे अनेक परवाने असतात, ते आपण घेणे गरजेचे आहे. उद्योग व्यवसायाच्या स्वरूपानुसार कोणते मिळवावे लागतील हे सुनिश्चित होते. काही परवाने आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण उद्योगाची सुरुवात कराल त्यावेळेस घ्यावे लागतील आणि काही परवाने जे आपला उद्योग एका स्तरावरती गेल्यानंतर किंवा आपली आर्थिक उलाढाल एका पर्टिक्युलर स्तरावरती गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अधिकचे परवाने घ्यावे लागू शकतात. त्यानंतर बघूया आपण यामध्ये महत्त्वाचा जो परवाना किंवा लायसन्स आपल्याला घेणे गरजेचे आहे ते म्हणजेच फूड परवाना. त्याची नोंदणी आपण कशा पद्धतीने करू शकतात. ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवणूक केली जाते या सर्व व्यावसायिकांना FSSAI फूड लायसन्स परवाना अतिशय आवश्यक आहे. तर त्यामध्ये 3 प्रकारचे लायसन्स येतात, ज्यामध्ये सुरुवातीला एक बेसिक नोंदणी, त्यानंतर स्टेट लायसन आणि सेंट्रल लायसन. तर यामध्ये 3 प्रकार आहेत. सुरुवातीला जी बेसिक नोंदणी आहे ज्यामध्ये व्यावसायिकाची वार्षिक उलाढाल 12 लाखापेक्षा जर कमी असेल तर त्यासाठी आपल्याला बेसिक नोंदणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाख किंवा 20 कोटी या दरम्यान असेल तर त्यांना स्टेट लायसन घेणे गरजेचे आहे. सोबतच ज्या व्यावसायिकांची उलाढाल 20 कोटी यापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी सेंट्रल लायसन घेणे अतिशय महत्त्वाचे. तर आपल्यासाठी बेसिक नोंदणी करणे सुरुवातीला महत्त्वाचे आहे. तर बेसिक नोंदणीसाठी आपल्याला जी काही कागदपत्र लागतील किंवा डॉक्युमेंट लागतील, ज्यामध्ये ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड देऊ शकता, सोबत पासपोर्ट साईज फोटो. पत्त्याच्या पत्ता पुरावासाठी आपण लाईट बिल किंवा रेंट ॲग्रीमेंट हे डॉक्युमेंट आपण देऊ शकता. ही नोंदणी जी आहे ती 1 ते 5 वर्षासाठी ग्राह्य धरल्या जाते. त्यानंतर आपण याचे रिन्यू किंवा नूतनीकरण करू शकतात. तर आपण बघूया या उद्योगासाठी लागणारे भांडवल. उद्योगात स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज असते. दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी आपल्याला जागा, पक्के शेड, त्यानंतर यंत्रसामग्री, विजेची व्यवस्था, कच्चा माल म्हणजेच दूध संकलन, उत्पादने साठवणूक उपकरण, पॅकेजिंग मटेरियल, मनुष्यबळ, विक्रीसाठी वाहन,
दुकानासाठी फर्निचर, जर आपण दुकान उघडून त्यामधून आपला डायरेक्टली ग्राहकापर्यंत पदार्थ विक्री करत असाल तर दुकानासाठी जे लागणारे फर्निचर आहे ते आपण घेऊ शकतो. इत्यादी भांडवलाची आवश्यकता आपल्याला असते. भांडवल हे प्रक्रिया उद्योगाची क्षमता आणि दुधाचे संकलन यावरती अवलंबून असते. हे बेसिक भांडवल तुम्हाला सुरुवातीला लागणार आहे. यामध्ये आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या प्रक्रिया उद्योगाची क्षमता आणि आपल्या दुधाचे संकलन किती आहे यावरनं याच्यामध्ये काही भांडवल कमी जास्त होऊ शकते. त्यानंतर यंत्रसामग्री, आपल्याला या उद्योगासाठी काही महत्त्वाची यंत्रे आवश्यक आहे, ज्यामध्ये की शीतकरण यंत्र, ज्यामध्ये म्हणजेच मिल्क कूलिंग सिस्टम. आपण संकलित केलेले दूध काही वेळासाठी आपल्याला कमी तापमानावरती साठवून ठेवण्यासाठी मिल्क कूलिंग सिस्टम अतिशय महत्त्वाची ठरते. त्यानंतर दूध साठवण्यासाठी सायलोज, त्यानंतर दूध गरम करण्यासाठी बॉयलर, क्रीम सेपरेट करण्यासाठी क्रीम सेपरेटर, पॅश्चरायझर, होमोजेनायझर, त्यानंतर पॅक करण्यासाठी पॅकेजिंग यंत्रणा, साठवून ठेवण्यासाठी आपण उत्पादित केलेले पदार्थ काही वेळासाठी साठवून ठेवण्यासाठी शीतगृह, त्यानंतर जनरेटर आणि कॅन वॉशर यासारखी काही महत्त्वाची यंत्रसामुग्री आपल्याला आवश्यक आहे. कमी मनुष्यबळासह उत्तम दर्जाची उत्पादने बनवण्यासाठी आधुनिक यंत्रे आपल्याला उपयुक्त ठरतात. दुधाची दैनंदिन विक्री क्षमता आणि संकलन यावर व्यवसायाची क्षमता अवलंबून असते. जर यंत्राचा आपण वापर केला आपल्या व्यवसायामध्ये तर आपला मजुरी खर्च कमी लागतो. आपल्या पदार्थांची किंवा आपल्या उत्पादनांची गुणवत्ता एकसारखी आणि चांगल्या पद्धतीने राखली जाते. आपण आता यंत्राबद्दल माहिती घेऊ, जे की आपल्याला या व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे फ्रीज. फ्रीजमध्ये दूध 5 ते 10 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवता येते. यामध्ये तुम्ही तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवू शकता, जेणेकरून त्यांचे तापमान नियंत्रित राहील व त्यांची साठवण क्षमता वाढेल. बाजारामध्ये 150 ते 500 लिटर क्षमतेची फ्रीज सध्या उपलब्ध आहेत, ज्यांची की अंदाजित किंमत 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्यानंतर पुढील आहे डीप फ्रीज. याचा वापर आईस्क्रीम, पनीर, श्रीखंड इत्यादी दुग्धजन्य पदार्थ साठवण्यासाठी होतो. जर आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होत असेल, मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण यामध्ये पदार्थ साठवून ठेवू शकतो. यामध्ये तापमान 0 अंश सेल्सिअस ते -28 अंश सेल्सिअस इतके निच्चांकी तापमान राखले जाते. याची क्षमता ही जवळ 100 लिटर ते 1000 लिटर या क्षमतेचे बाजारामध्ये सध्या डीप फ्रीजर उपलब्ध आहेत. डीप फ्रीजर हे स्टेनलेस स्टील किंवा फायबरमध्ये बनवलेले असतात. याचा उपयोग दुग्धजन्य पदार्थ यांच्या विक्रीसाठी किंवा साठवणूक करण्यासाठी होतो. त्यानंतर बघूया मिल्क कूलर. ज्या दुग्ध उत्पादकांकडे 100 किंवा 1000 लिटर पर्यंतचे दुग्ध संकलन आहे अशांसाठी बल्क कूलर फायदेशीर ठरते. हे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते. ज्या मंडळींचे स्वतःचा दुग्ध व्यवसाय किंवा दुधाळ जनावरे आहेत, ज्यांचं स्वतःचं 100 किंवा 1000 लिटरपर्यंत दूध संकलन आहे, त्यासाठी सुरुवातीला कच्चा माल साठवून ठेवणे, म्हणजे आपण संकलित केलेले दूध प्रक्रिया होण्याच्या आधी काही वेळ साठवून ठेवण्यासाठी आपण बल्क कूलरचा वापर करू शकतो. याच्यामध्ये दूध टाकल्यानंतर त्याचे तापमान कमी केले जाते, जेणेकरून त्याची आपण जास्त वेळ साठवणूक करून ठेवू शकतो. यामध्ये दुधाचे तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस राखता येते. यामुळे दुधाची टिकवण क्षमता वाढते. जर 2 वेळचे दूध संकलन करत असाल आपण, सकाळची आणि संध्याकाळची, आणि त्यावरती एकाच वेळेस जर प्रक्रिया करायची असेल तर त्यासाठी सुद्धा हे यंत्र उपयुक्त ठरते. आपण 2 वेळचे दूध यामध्ये संकलित करून त्यावरती एकाच वेळेस प्रक्रिया करू शकतो. याची किंमत अंदाजे 1 ते 10 लाखपर्यंत असते. याच्या कॅपॅसिटीनुसार आपण याची किंमत 1 ते 10 लाख या दरम्यान असू शकते. त्यानंतर मिल्क बॉयलर. दूध गरम करण्यासाठी या यंत्राचा वापर होतो. दुधाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी दूध निर्जंतुक करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रभावशील प्रक्रिया म्हणजे दुधाचे पॅश्चरायझेशन किंवा दूध तापवणे. तर मिल्क पॅश्चरायझेशन म्हणजे दूध एका ठराविक तापमानापर्यंत तापवणे आणि त्याला परत थंड करणे, या प्रक्रियेला आपण मिल्क पॅश्चरायझेशन असे म्हणतो. तर यासाठी आपल्याला हे यंत्र अतिशय फायदेशीर ठरेल. या प्रक्रियेतून दूध 72 अंश सेल्सिअस तापमानावरती 15 सेकंदापर्यंत किंवा 63 अंश सेल्सिअस तापमानावरती 30 मिनिटे तापून थंड केले जाते. असे दूध पिण्यासाठी किंवा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी सुरक्षित असते. दूध तापवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बॅच पॅश्चरायझर किंवा प्लेट पॅश्चरायझर या तंत्राचा वापर करण्यात येतो. जर दूध जर मोठ्या प्रमाणामध्ये पॅश्चराइज करायचं असेल तर मोठ्या यंत्राची आपल्याला गरज भासेल.
ज्यामध्ये आपण एकाच वेळेस खूप मोठ्या प्रमाणात दूध पॅस्चराइज करून ठेवू शकता. त्यानंतर बॅच पॅस्चरायझर हे लहान स्तरावरती दूध प्रक्रिया करणाऱ्या दूध उत्पादकांना अतिशय फायदेशीर ठरते. या उपकरणातून दूध 63°C तापमानावर 30 मिनिटांसाठी तापून निर्जंतुक केले जाते. उपकरणाची क्षमता ही 50 ते 500 लिटर इतक्या क्षमतेचे उपकरण सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आपण गरजेनुसार त्यांची खरेदी करू शकता. बॅच पॅस्चरायझर हे उपकरण गोलाकार आकारात उपलब्ध आहे. हे स्टेनलेस स्टील पासून दुहेरी पत्र्याने बनवले असते. याचं जी साईज आहे ही गोल आकाराचे आणि याच्यामध्ये दोन्ही बाजूस स्टेनलेस स्टील असते आणि मध्ये इन्सुलेशन असते, ज्यामुळे बाहेरील तापमानाचा आणि आतील तापमानाचा एकमेकांशी संपर्क येत नाही व दुधाचे तापमान मेंटेन केले जाऊ शकते. याची किंमत जवळपास 80,000 किंवा त्यापासून वरती म्हणजे त्याच्या क्षमतेनुसार असते. आपण गरजेनुसार या यंत्राची खरेदी करू शकता. त्यानंतर दुसरे यंत्र बघूया आपण, खवा तयार करण्याचे यंत्र. हे यंत्र दुग्धपदार्थ उत्पादक जे व्यावसायिक आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात या यंत्राद्वारे दुधावरती प्रक्रिया केली जाते. आपल्याकडे जरी मिल्क बॉयलर किंवा पॅस्चरायझर नसेल तर हे यंत्र जर असेल तर या यंत्रामध्ये आपण दूध तापवू शकतो. त्या दुधापासून आपण खव्याची निर्मिती सुद्धा याच यंत्रामध्ये करू शकतो. सोबतच तूप तापवण्यासाठी सुद्धा या यंत्राचा वापर होतो आणि दूध गरम करण्यासाठी सुद्धा. अशा अनेक कामांसाठी एकच यंत्र आपल्याला फायदेशीर असू शकते. ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्या व्यावसायिकांची सुरुवातीला गुंतवणूक कमी करायची आहे त्यासाठी हे यंत्र आपल्याला अतिशय उपयुक्त ठरेल. दूध तापवण्यासाठी, त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा खव्याची निर्मिती करण्यासाठी या यंत्राचा वापर होतो. पारंपरिक पद्धतीमध्ये खव्याच्या निर्मितीसाठी दूध तापवतेवेळी दूध ढवळण्याचे काम सातत्याने करावे लागते. त्यासाठी एक माणूस लागत असे. मात्र सध्या खवा बनवण्याची आधुनिक यंत्रे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या यंत्रामध्ये आपण खवा निर्मितीसाठी वापरू शकतो. यामध्ये आपल्याला वेगळ्या मनुष्यबळाची आवश्यकता भासत नाही. एकाच वेळेस दूध तापवले जाते आणि ढवळल्या सुद्धा जाते. याच्यामध्ये एक ऑटोमॅटिक स्क्रॅपर बसवलेले असते, जेणेकरून दूध हे जळत नाही आणि प्रत्यक्ष आगीशी दुधाचा संपर्क येत नाही. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुद्धा चांगल्या पद्धतीने राखली जाते. हे पूर्णपणे स्टेनलेस स्टील पासून बनवले असते, जे की फूड ग्रेड असते, म्हणजे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये मोटर बसवली असते, ज्यामुळे हे यंत्र चालते. यंत्राची क्षमता ही प्रति बॅच 20 ते 80 लिटर दूध इतकी असते. एकाच वेळेस आपण 20 किंवा 80 लिटरपर्यंत वेगवेगळ्या क्षमतेनुसार हे यंत्र बाजारामध्ये उपलब्ध आहेत. गरम करण्यासाठी इंधन म्हणून याच्यामध्ये आपण लाकूड किंवा वाफ किंवा गॅसचा वापर करू शकतात. यामध्ये 3 प्रकारची यंत्रे उपलब्ध होतात, जे की आपली साधी म्हणजेच लाकडावरती चालणारी, यासाठी इंधन म्हणून लाकडासाठी, किंवा दुसरे याच्यामध्ये वाफेवरती बॉयलर सेपरेट बसवलेले असते. त्या बॉयलरमधून वाफ तयार होऊन हे यंत्र चालवले जाते. आणि तिसरं म्हणजे आपण आपला LPG गॅस याच्यावरती चालणारे यंत्रसुद्धा उपलब्ध आहेत. या उपकरणाद्वारे खव्यासोबतच यामध्ये बासुंदी, रबडीसुद्धा बनवता येते. त्याचप्रमाणे पनीर, कुल्फी, तूप इत्यादी निर्मितीसाठी या यंत्राचा वापर आपण करू शकतो. याची किंमत जवळपास 80,000 पासून सुरुवात होते. आपल्या यंत्राच्या क्षमतेनुसार याची किंमत वाढत जाते. त्यानंतर क्रीम सेपरेटर. आपण जे दूध संकलित करू त्यामधून आपल्याला मलाई म्हणजेच क्रीम वेगळे करण्यासाठी या यंत्राची गरज भासेल. दुधातील स्निग्धांश वेगळे करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योगात क्रीम अथवा मलाई सेपरेटरचा वापर होतो. या यंत्राने 5 लिटर प्रति तास ते 100 लिटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने दुधावरील मलाई वेगळी करता येते. वेगवेगळ्या क्षमतेनुसार ही यंत्रे बाजारामध्ये उपलब्ध आहे. अगदी 5 लिटरपासून ते 100 लिटर प्रति तास या क्षमतेची उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार यंत्र खरेदी करू शकतो. यंत्र चालवण्यासाठी 0.5 HP किंवा त्यापेक्षा अधिक HP इलेक्ट्रॉनिक मोटर याच्यामध्ये बसवलेली असते. या यंत्रामध्ये एका बाजूने दूध टाकले जाते तर दुसऱ्या बाजूने मलाई व स्किम मिल्क मिळवता येते. यामध्ये आपण गरम केलेले दूध या यंत्रामध्ये घातल्यानंतर एका बाजूने मलाई आणि दुसऱ्या बाजूने स्निग्धांश कमी असलेले म्हणजेच लो फॅट असलेले मिल्क सेपरेट केले जाते. हे अगदी मोठ्या व्यावसायिक जर असतील, आपली जर क्षमता जास्त असेल, जास्त मोठ्या प्रमाणात दुधावरती प्रक्रिया करायची असेल तर अगदी मोठ्या कॅपॅसिटीची सुद्धा यंत्रे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. सुरुवातीला आपण अशी
छोटी एक 15 किंवा 30,000पर्यंत मिळणारी क्रीम सेपरेटर आपण घेऊ शकतो. या यंत्राची किंमत ही अंदाजे 15,000 रुपयापासून सुरू होतात. त्यानंतर मिल्क ॲनालायझर हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे उपकरण आहे. ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांकडून किंवा दुग्ध उत्पादक मंडळींकडून दुधाची खरेदी करू किंवा दूध संकलन केंद्रावरती आपल्याला दुधाची तपासणी करण्यासाठी हे यंत्र अतिशय फायदेशीर ठरते. या यंत्रामध्ये आपण दुधाचा फॅट पर्सेंटेज, त्यानंतर दुधातील नॉन सॉलिड म्हणजे SNF, दुधाचे तापमान, दुधामधील पाण्याची टक्केवारी, दुधाचा pH यासारख्या अनेक बाबींचा याच्यामध्ये परीक्षण करू शकतो. त्यामध्ये फॅट, नॉन फॅट, प्रथिने, स्निग्धांश आणि पाण्याचे प्रमाण किती आहे, दुधाचे तापमान किती आहे, pH आणि क्षार किती आहे, या विविध बाबींची आपण यामध्ये तपासणी करू शकतो. प्रक्रियेसाठी दूध खरेदी करतेवेळी दुधाची गुणवत्ता या यंत्राच्या माध्यमातून तपासली जाते. बऱ्याच ठिकाणी दुधाच्या फॅट पर्सेंटेजनुसार त्याला भाव दिला जातो. तर आपण जर हे यंत्र खरेदी केले तर योग्य त्या आपण तपासण्या करू शकतो. सोबतच शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या दुधाच्या फॅट पर्सेंटेजनुसार आपण त्याची किंमत त्यांना देऊ शकतो. यामुळे दुधामध्ये असलेली भेसळ आपल्याला खरेदीच्या वेळेसच तपासता येते. यानंतर बघूया दूध मोजण्यासाठी, वजन करण्यासाठी लागणारी यंत्रणा. दूध मोजण्यासाठी अशी प्लेट काटे सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे. विविध वजनानुसार किंवा आपली जेवढी आपली दुधाची जेवढी क्षमता असेल त्यानुसार आपण यांची खरेदी करू शकता. आपल्याकडे दूध आकारानुसार किंवा वजनानुसार खरेदी केली जाते. यामध्ये आपण डायरेक्टली दूध ओतून त्याचे किती प्रमाण आहे ते आपण डिजिटली बघू शकतो. आपल्याला प्रत्येकी दुधाला मोजण्याची गरज भासत नाही. दूध मोजण्यासाठी भारतामध्ये वजनानुसारच खरेदी केले जाते. जर एका 80 किलोपेक्षा कमी दूध संकलन होत असल्यास स्टेनलेस स्टील प्लेटचं प्लॅटफॉर्म असलेली वजन प्रणाली खरेदी करू शकता. जर 80 किंवा 100 लिटरपर्यंत आपले दुधाचे संकलन असेल तर त्यासाठी आपण अशा पद्धतीचे स्टेनलेस स्टील प्लेट असलेले वजन काटे खरेदी करू शकतात. किंवा जर आपली दुधाची क्षमता जास्त असेल, दुग्ध प्रक्रियेची क्षमता जास्त असेल तर त्यासाठी आधुनिक यंत्रे बाजारामध्ये उपलब्ध आहे. दूध मोजण्यासाठी त्यांचा वापर आपण गरजेनुसार करू शकतो. त्यानंतर आपण दुधातील काही मुख्य घटक आहेत ते समजावून घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण आपल्याला दुधावरती विविध प्रकारच्या प्रक्रिया करायच्या आहेत. परंतु दुधामध्ये ज्या काही मुख्य घटक आहेत त्यांची आपल्याला ओळख किंवा माहिती असणे अतिशय गरजेचे आहे. ज्यामध्ये दूध हे आपल्या सर्वांना माहिती आहे, दूध हे पूर्ण अन्न म्हणून असे म्हटले जाते. पोषणासाठी व वाढीसाठी लागणारे जवळपास सर्व अन्न घटक दुधामध्ये संतुलित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये की सर्वात जास्त प्रमाणे पाण्याचं असते. त्यानंतर प्रथिने, वसा म्हणजे स्निग्ध पदार्थ, त्यानंतर कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, सोडियम, पोटॅशियम, जीवनसत्वे आणि खनिजे हे दुधामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. याशिवाय दुधामध्ये विविध प्रकारची जीवनसत्वे, फॉस्फोपॉलिडे, कोलेस्ट्रॉल यासारख्या अनेक घटकांचा दुधामध्ये समावेश होतो. दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू करतेवेळी या घटकांची आपल्याला माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर दुधावरती काही प्रमुख म्हणजे मुख्य प्रक्रिया केल्या जातात त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. त्यामध्ये पहिली प्रक्रिया म्हणजे पॅश्चरायझेशन. पॅश्चरायझेशन हे तंत्र 15 सेकंदापेक्षा कमी काळासाठी दूध 72 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केले जाते. त्यानंतर त्यामध्ये कोणतेही हानिकारक जीवाणू किंवा सूक्ष्मजीव राहत नाही, ते नष्ट होतात. असे दूध थंड केले जाते. त्यामुळे साठवणीचा कालावधी वाढतो. म्हणजे दूध हे ठराविक तापमानावरती तापून त्याला परत थंड केले जाते. त्यामुळे त्यामधील जी काही जीवाणू असतील ते नष्ट होतात व दुधाची टिकवून क्षमता वाढते. त्यानंतर दुसरे म्हणजे एकजिनसीकरण म्हणजेच होमोजेनायझेशन, ज्यामध्ये बारीक नोझलद्वारे दुधावर दाबाव टाकला जातो. त्यामुळे चरबीचे ग्लोब्युल समान रीतीने पसरतात. हे क्रीम वेगळे करणे आणि वरच्या बाजूला वाढणे थांबवते, ज्यामुळे आर्थिक सुसंगत पोत आणि चव मिळते. आपण जे पॅकेटचे दूध वापरतो ते जर आपण पातेल्यामध्ये काढले तर त्यामध्ये साय आणि दूध हे वेगळं होत नाही, कारण त्याच्यावरती ही प्रक्रिया केलेली असते जे म्हणजे होमोजेनायझेशन. अगदी बारीक नोझलमधून दूध हे पास केले जाते. त्यामुळे त्याचे चरबीचे जे बारीक कण असतात ते पूर्ण दुधामध्ये एकजीव होतात. त्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे केंद्रप्रसारक पृथक्करण म्हणजे सेंट्रीफ्युगल सेपरेशन. यालाच आपण क्रीम सेपरेशन असे म्हणतो, जे आपण यंत्र बघितले. तर यामध्ये चरबीयुक्त आणि कमी चरबीयुक्त किंवा स्किम मिल्क बनवण्यासाठी किंवा सर्व क्रीम काढून टाकले जाते.
चाचणी आणि पोत सुधारण्यासाठी आणि प्रथिने, कॅल्शियम यासारखे पोषक वाढवण्यासाठी स्किम मिल्क सॉलिड परत जोडले जाऊ शकतात. यामध्ये आपण जे दूध खरेदी कराल त्यापासून क्रीम म्हणजेच मलाई आणि स्किम मिल्क म्हणजे वसाविरहित असलेले दूध आपण वेगळे करू शकतो. आणि आपल्या गरजेनुसार विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वेगवेगळ्या फॅट पर्सेंटेजेसचे दूध आपल्याला आवश्यक असते, ज्यामध्ये काहीसाठी जास्त फॅट पर्सेंटेज असलेले किंवा काहीसाठी अगदी कमी फॅट पर्सेंटेज असलेले दूध आपल्याला आवश्यक असते. या यंत्राचा वापर करून किंवा या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ते दूध तयार करू शकतो. तर ह्या आपण चित्रामध्ये काही त्याच्या प्रक्रिया दाखवल्यात. त्यानंतर पुढील आहे दूध संकलन, परीक्षण आणि साठवण. प्रक्रिया उद्योगामध्ये सुरुवातीची स्टेज म्हणजे शेतकऱ्यांपासून दुधाचे संकलन करणे, त्या दुधाचे संकलन केंद्रावरती परीक्षण करणे आणि त्याची साठवणूक करणे या गोष्टीचा यामध्ये समावेश होतो. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून दुधाचे संकलन करणे महत्त्वाचे आहे. दुधाचे संकलन करतेवेळी त्याचे परीक्षण करणे अतिशय महत्त्वाचे असते, जेणेकरून दुधाची व त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची गुणवत्ता आपल्याला एकसारखी राखता येईल. संकलित केलेले दूध प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत योग्य तापमानावरती साठवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते, जेणेकरून दूध हे खराब होणार नाही. आपण शेतकऱ्यांकडून कच्चे दूध खरेदी करते वेळेस त्याची तपासणी करू शकतो आणि तपासणी केल्यानंतर आपल्याला प्रक्रिया करण्याच्या आधी त्याला एक ठराविक तापमानावरती साठवण करू शकतो.